आज आपण ओल्या राजमाची भाजी बनवतो बघा। हा राजमा निवडला मी, स्वच्छ धुवून घेतलाय। त्यासाठी वाटण बघा, थोडंसं खोबरं घेतलंय, आलं घेतलंय, लसूण घेतला, लसूण मी सोलला नाही असाच घेतला, आणि सालीसकट घेतलाय, आणि थोडी कोथिंबीर घेतली। असं जाडसर असं वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये। कुकरमध्ये भाजी बनवणार आहे मी बघा। 3 चमचे तेल टाकले मी कुकरमध्ये। आता राई घालते, आता कढीपत्ता घालते, आणि एक कांदा चिरून घेतला मी, तो टाकते आणि परतून घेते। कांदा चांगला परतून घेतलाय। आता एक टोमॅटो घेतला, तो टाकते आणि परतून घेते। आता टोमॅटो चांगला परतून झाला, त्याच्यात पाव चमचा मी हळद टाकते, 1 चमचा लाल तिखट घातलं, आणखीन 1 चमचा लाल तिखट घालते, म्हणजे 2 चमचे लाल तिखट घातले मी, चमचे छोटे आहेत माझे, आणि 1 चमचा धण्याची पावडर टाकते, आणि हे चांगलं परतून घेते। मिक्सरच्या भांड्यात बघा जाडसर वाटण करून घेतलं होतं मी, आलं, लसूण आणि खोबरं थोडंसं आणि कोथिंबीर, ते वाटण पण टाकते याच्यावर आणि परतून घेते बघा। छोटा चमचा गरम मसाला टाकते, तो पण परतून घेते। आता त्यावर ओला राजमा टाकते मी आणि परतून घेते। तर त्यात मी थोडं पाणी टाकते आणि झाकण लावून घेऊया। मी खाली उतरून घेतले, 2 शिट्ट्या झाल्यात, कुकर खाली उतरून घेतले बघा। भाजी आपली शिजली काय बघूया। हे बघा छानपैकी शिजली। आता मी त्यावर वरतून कोथिंबीर टाकते। अशी मी ओल्या राजम्याची भाजी बनवली। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।